नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. 1 जानेवारी उलटून गेलेली आहे. कोरेगाव भीमाच्या स्तंभावरती अनेकांनी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जाऊन आपली श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तिथे शौर्य दिवस साजरा केलेला आहे. या शौर्य दिवसाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या कथा देखील समोर येत आहेत. तो शौर्य दिवस, तो जाती अंताची लढाई, अशा अर्थाने त्याची सगळी मांडणी होत आहे. या दिवसाच्या निमित्ताने ज्या काही फोटोज जे काही व्हायरल होत आहे त्यावर देखील आपण लक्ष देत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कोरेगाव भीमा इथे झालेली लढाई वस्तुस्थितीत झालेली होती. ती लढाई ब्रिटिशांचं सैन्य विरुद्ध मराठा सैन्य अशी होती. सगळ्यात पहिल्यांदा इतिहासातली एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. 1818ला शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकेपर्यंत आणि सातारच्या भोसले महाराजांनी आपलं राज्य ब्रिटिशांच्या स्वाधीन करेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या पासून ते 1818 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्य होतं. पेशव्यांचं साम्राज्य नव्हतं. कारण पेशवे कधीच राजे नव्हते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांना आपल्या दप्तरी आपल्या राज्यात राज्यकारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेलं होतं. शाहू महाराजांच्या द्वारा, शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्या द्वारा पेशवे नियुक्त केले गेलेले होते आणि शाहू महाराजांच्या मार्फत ते आपला कारभार पाहत होते. राज्य मराठ्यांचं होतं, मराठेशाही होती, छत्रपतींचं राज्य होतं आणि छत्रपतींच्या सैन्याविरुद्ध ब्रिटिशांच्या सैन्याचा सामना कोरेगाव भीमाच्या नदीवर झाला होता. आणि ती लढाई निर्णायक लढाई नव्हती, तर एक अनिर्णायक लढाई होती. शत्रूला थोपवून धरणे हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळं ते पेशव्यांच्या विरोधात लढल्या गेलेलं जाती अंताचं युद्ध अजिबात नव्हतं, हे सर्वांनाच मान्य आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मान्य आहे. आमचे सैनिक तुमच्या बाजूनी लढले होते आणि तुम्ही त्यांना सैन्यात घेत नाहीत. सैन्यात होते हे दाखविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर स्वतः तिथे गेलेले होते. चला जरा पुढे जाऊया. या लढाईमध्ये काही पोस्टर आपल्याला दिसत आहेत, ज्यात काही फेसबुक पोस्ट वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवतोय, ज्यात या लढाईतील ही व्यक्ती सिद्धनाक महार यांनीच कसं पेशव्यांचं सैन्य कापलं या अर्थाच्या कथा सांगून त्या सिद्धनाकांची कहाणी सांगितली जाते. मुळात हे सिद्धनाक कोण होते, काय होते, म्हणजे हा फोटो सिद्धनाक यांचा आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण पुढचे अजून काही फोटो मला तुम्हाला दाखवायचे, ते पण आवश्यक आहेत बघणार. तर सिद्धनाक जो फोटो दाखवला जातो आहे, आपण काही काळासाठी हाच फोटो सिद्धनाक यांचा आहे असं गृहीत धरूया. तर सिद्धनाक महार कोण होते हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. नो डाऊट सिद्धनाक नावाच्या एका प्रचंड बलशाली सशक्त योद्ध्यानं आपल्या पराक्रमाचा डंका पिटलेला आहे. हे सिद्धनाक सातारा जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील कळंबी या गावचे होते. आणि या सिद्धनाकांनी छत्रपती शाहू महाराजांना म्हणजे संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा ते औरंगजेबाच्या तावडीतून सुटून वापस आले, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा राज्यावर बसवून त्यांच्या छत्रपती करण्यासाठीची मदत करणारी जी काही निवडक लोक होती त्यात स्वतः हे सिद्धनाक होते. त्यानंतर या सिद्धनाकांचा नातू, मुलगा नव्हे नातू, यांचंही नाव सिद्धनाक असंच झालं आणि या सिद्धनाकांनी आपला पराक्रम दाखवलेला आहे तो खर्ड्याच्या लढाईमध्ये. खर्ड्याच्या लढाईत मराठा सैन्यातल्या पेशव्यांच्या नेतृत्वात असलेल्या मराठा सैन्यांच्या पटवर्धनांनी वापरलेलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर. आता हंबीर हा शब्द हंबीरराव मोहितेंच्या मुळे आहे. जो हंबीर जो सेना प्रमुख असतो, सेना नायक असतो. ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर असं पटवर्धनांनी मिळून ज्यांच्या हातात तलवार सोपवली होती
ते हे मूळ सिद्धनाकांचे नातू सिद्धनाक. आणि यांनी खर्ड्याच्या लढाईत याच मराठा सैन्यांच्याकडून, याच पेशव्यांच्या सैन्यांच्याकडून, पेशव्यांचं सैन्य नसतंच, ते मराठा सैन्यच असतं, आपला पराक्रम दाखवलेला होता. त्यामुळे त्यांना उडता रुमाल असा किताब देखील दिलेला होता. हा काळ सवाई माधवराव पेशव्यांचा होता. सवाई माधवराव पेशव्यांच्या सैन्यात सिद्धनाक होते. आता सवाई माधवरावांच्या नंतरच्या कालखंडानंतर दुसऱ्या बाजीरावांच्या पर्यंतच्या कालखंडामध्ये एक मोठं अंतर आहे. आणि या काळात कोणीही सिद्धनाक 1 जानेवारी 1818ला अस्तित्वात नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं दाखवलेला फोटो आणि मानलेली व्यक्ती ही सवाई माधवरावांच्या काळात आणि त्याच्याही आधी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात याच मराठा सैन्यांकडून लढत होती, ब्रिटिश सैन्याकडून नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. मी फक्त दुरुस्ती सुचवतोय. चला पुढचा आणखी एक फोटो बघूया. त्याच्या आधी तुम्हाला एक माहिती मला सांगायची आहे. ती माहिती अशी आहे की मराठा सैन्यांच्या मध्ये सरकार दरबारी ब्रिटिशांच्या लायब्ररीत दप्तरी नोंद असल्याप्रमाणे मराठा सैन्याच्या मध्ये भिल्ल, रामोशी, मातंग, महार, पठाण, अफगाणी रोहिले या सगळ्यांचा समावेश होता. म्हणजे 28,000 बामणं कापून काढले, ही जी कथा सांगितली जाते. एकूणच लोकसंख्येचा विचार केला, म्हणजे आजची महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्यावेळेसची लोकसंख्येचा विचार केला, त्यावेळेसच्या महाराष्ट्राचा, म्हणजे आपला महाराष्ट्र आपण आता अख्खा बघतो, पण त्यावेळेसच्या महाराष्ट्राचा विचार केला तर 28,000 ब्राह्मणांची लोकसंख्या असं सुद्धा शक्य नाही. सैन्य कुठून काढणार? चला पुढे जाऊया. आणखी एक फोटो व्हायरल होतोय. याच 1818च्या लढाईमध्ये प्रचंड पराक्रम गाजवलेल्या एका सैनिकाचा, असा अर्धांड बलशाली सैनिक तुम्हाला दिसेल. आणि हा तोच त्या महार सैनिकांच्या वतीनं लढलेला एक सैनिक म्हणून सांगितलं जात आहे. जरा या फोटोला नीट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही प्रतिमा महाराष्ट्रीयन काय, भारतीय सुद्धा नाही. 1818ला भारतात कॅमेरा आला होता का, हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे. हा फोटो जो तुम्हाला दिसतोय तो साधारण 1879च्या काळातला आहे. जो दिसतोय तो 1818चा नाही, 1879च्या काळातला आहे. आफ्रिकन खंडामध्ये ब्रिटिश साम्राज्य आणि झुलू साम्राज्य यांच्यामध्ये जे युद्ध होत होतं, त्या युद्धातल्या एका योद्ध्याचा अँग्लो झुलू वॉर असं करून जर तुम्ही सर्च केलं तर त्यात तुम्हाला हा फोटो दिसेल. 1867च्या काळामध्ये ब्रिटिश नॉर्थ अमेरिका कायदा लागू झाला होता आणि या आफ्रिकन खंडावरती ब्रिटिशांचं साम्राज्य वाढू लागलेलं होतं. तिथे सापडणाऱ्या हिऱ्याच्या खाणी हे त्या वादाचं मुख्य कारण होतं. आणि जवळपास अनेक वर्ष चाललेलं हे युद्ध होतं. ब्रिटिशांच्या बाजूने या युद्धामध्ये 5,000 ब्रिटिश सैनिक होते, मोठी सैनिक होते. 5,000 ब्रिटिश सैनिक होते, 9,000 आफ्रिकन सैनिक होते. लक्षात घ्या, आफ्रिकन खंडातल्या एका राज्याच्या विरोधात ब्रिटिश लढत होते आणि त्यांच्या बाजूनं 9,000 आफ्रिकन सैनिक होते. सैन्य ब्रिटिशांचं होतं. तसंच भारतात आहे. ब्रिटिश भारतात भारतीय राजांच्या विरोधात लढत होते, सैन्य भारतीयच होतं, पण लढत मात्र राजांच्या विरोधात होते, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. जवळपास ब्रिटिशांच्या 35,000 ते झुलू साम्राज्याच्या 35,000 फौज होती, तर ब्रिटिशांच्याकडे 15-16 हजाराची फौज होती. 1902 एवढ्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्यू या लढाईमध्ये झाला होता. 6,930 झुलू योद्धे यात मारले गेलेले होते. मपांडे नावाचा हा योद्धा आहे. मपांडे, ज्याचा फोटो आपण बघतोय, तोच हा योद्धा. आफ्रिकन युद्धातला अँग्लो झुलू वॉर मधल्या योद्ध्याचा हा फोटो आहे. तो भारतात वापरून हाच तो 1818च्या क्रांतीत लढलेला वीर म्हणून फोटो व्हायरल केला जातोय. मला कृपया ज्ञान नसेल तर करेक्ट करा. 1818 साली असे फोटो काढू शकणारा कॅमेरा भारतात, महाराष्ट्रात आलेला होता का? पराक्रमाची गाथा सांगायला माझी ना नाही, पण चुकीचे संदर्भ देऊन, चुकीचे दाखले देऊन ज्या पद्धतीनं इतिहास सांगितला जातो तो सांगितला जाऊ नये, एवढीच यामागची भावना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.